मुकाबले अब तलोजा के दर्शक आप धीरे धीरे चारों तरफ आपको थोड़े से देखने मिलेंगे, क्योंकि वो क्रिकेट की अलग चाहते हैं। और जब उस्मान पटेल आते, नौमान आते, तो भी उनके दर्शक आपको ज्यादा देखने मिलते हैं। आखिरी मुकाबले में तलोजा सेतु इलेवन विपक्ष खेरने रोहन गोंदली की टीम इन एक्शन में आपको देखने मिलेगी। उस्मान पटेल इस मुकाबले में खेल चुके, इस टूर्नामेंट्स में बाग इलेवन तलोजा 58 पे 7 विकेट गए थे। ऑपोजिट टीम थी श्याम स्पोर्ट रोडपाली परेश खड़के, उन्होंने 64 रन ज्यादा बनाए। सचिन स्पोर्ट्स खेरने रोहन गोंदली उनके कप्तान है। आखिरी मुकाबले में फिलहाल इस मुकाबले की तरफ चलते हैं। आप देख रहे जीवा बोयर गांव चैंपियंस ट्रॉफी 2025 12 दिसंबर का ये आज का दिन है। इससे पहले दो टीमें मुकाबला जीती, जिसमें दूसरा मुकाबला रियान शिनेवन अमन ब्रिगेड वल्लभ के हाथों में रहा। लो स्कोरिंग का मैच था, लेकिन पिछले दो मुकाबले का इतिहास है युवराज माली सर की 4 ओवर में रन चेस हुए। 6 ओवर के मैच है, लेकिन चेसिंग हो रही है यहाँ पे, आप देखिए। तो ऐसे में वीआरसीसी उसाटने को ध्यान रखना है कि यहाँ पे रन चेस होते तो आपको 6 ओवर में 80 रन बनाने की आवश्यकता है। मैच ऑन, पहला 17 पावर प्ले। इस बार आउट स्विंगर गेंद आपने देखी, अंपायर सुनील पाटिल सर कह रहे व्हाइट बॉल है। ये खाता खुल चुका है वीआरसीसी उसाटने का व्हाइट बॉल के साथ। एक रन विनायक स्ट्राइक एंड पर, समीर पाटिल नॉन स्ट्राइक एंड पर। गेंदबाजी मार्ग पर है शनि कृपा कोपरा के गेंदबाज साहिल ठाकुर। पहला 17 पावर प्ले, पहली ओवर। अच्छी गेंद है, लाइन अच्छी थी इस बार। पिछली गेंद ज्यादा आउट स्विंगर थी, इस बार अंदर की दिशा से फ्लो ऑफ द बॉल का इस्तेमाल करके साहिल ने गेंद की है डॉट बॉल। साइप्रत लाइव पे कई सारे दर्शक जुड़े, उनका स्वागत है। फिलहाल टीवी स्क्रीन पर कुमार विक्की पाटिल, श्री शिवनाथ पाटिल की तस्वीर, श्री समाधान भोईर इनकी तस्वीर आप देख रहे हैं, और बीच बीच में कुछ तस्वीरें रोटेट हो रही यहाँ पर। बहुत बड़ी अपील है इनसाइड एज। विकेट कीपर का आत्मविश्वास ज्यादा नजर आ रहा है। फिलहाल दो अंपायर चर्चा करेंगे। विनायक के लिए खतरे की घंटी है, जिस अंदाज में बल्ले का फ्लो यहाँ पर घूमा था, बड़ा स्ट्रोक उन्हें मारने की कोशिश थी, लेकिन अब सुनील पाटिल सर मेन अंपायर चर्चा कर रहे हैं ऑन फील्ड। थोड़ी बातचीत होगी और वापस वो अपने जगह पे लौट कर निर्णय सौंपेंगे। आप देखिए लेग, नेचुरल लेग ब्रेक है इस गेंदबाज के पास। लेग नेचुरल लेग कटर बॉल कर रहे हैं साहिल ठाकुर। मेन अंपायर का सिग्नल है यहाँ पे नॉट आउट, नहीं लगा, गेंद बल्ले का संपर्क नहीं है। एक रन मात्र। विनायक के साथ सबीर, वीआरसीसी उसाटने इस बार अत्युत्तम फॉर्म में, इस सीजन का एक उनका बढ़िया मैच। और शनि कृपा कोपरा, अच्छा स्ट्रोक बल्ले के स्लॉट में। पिछली गेंद पे यही खेलना था उन्हें, स्क्रीन पर गेंद सीमा पार, ऐसा करो प्रहार, गेंद जाए सीमा पार। 6 रन। फ्रैक्शन ऑफ सेकेंड में बल्ले के स्लॉट में और प्लॉट में। इस बार अंदर है, दुर्गेश ठाकुर नहीं छोड़ेंगे और विकेट मिला पहला। 7 पे 1 वीआरसीसी उसाटने। विनायक लौटे 4-6 बनाकर 4 गेंदों पे। टीम का टोटल है 7। और मैंने अभी सरपंच चषक उसाटने का जिक्र किया, जहां पे हमारी पेंदर टीम आज नाइट का मुकाबला खेलेगी। समा को इन एक्शन में आप देखोगे जीवा भोईर 11 गावदेवी टीम पेंदर। पिछले साल मुझे अभी भी याद है कि सरपंच चषक उसाटने के फाइनल में एकनाथ जी माली साहब का ऑर्केस्ट्रा था। जब भी चौके छक्के लग रहे थे, एकनाथ जी माली साहब उसमें रंग भर रहे थे। मुझे लग रहा है आज भी वहां पर फाइनल में महफिल जरूर होगी और वहां पर मजा आएगा। 7 पे 1 अंश पाटिल आएंगे वन डाउन पर। दुर्गेश ठाकुर एक ज्यादातर कैच नहीं छोड़ते और उन्होंने कैच पकड़ा है।
नेचुरल लेग कटर बॉल है, लेफ्टी बॉलर है उसके लिए आसान होता है लेग ब्रेक करना, लेग कटर बॉल डालना। देखिए वही अंदाज ऑफ स्टंप पे पिचिंग किया बॉल को, बहुत बढ़िया गेंदबाजी करे। साहिल ठाकुर डिजर्व करते दूसरा स्पेल भी। आखिरी गेंद है 7 पे 1। पावर प्ले में एक छक्का लगने के बाद भी 7 ही बने हुए आरसीसी के। ओहो चलिए एक और डॉट गेंद, 4 गेंदें डॉट आई, एक छक्का, 7 पे 1। अंश पाटिल ने 2-0। समीर पाटिल ने खाता अभी तक नहीं खोला, उनको अब मौका मिलेगा। एक ओवर का खेल समाप्त है, लेकिन पिछले मैच का इतिहास मैंने दोहराया कि 4 ओवर में मुकाबले 6 हुए पिछले 2 मुकाबले, और 6 ओवर का ये सत्र है। ग्रामीण में क्या होता है कि 5 ओवर के मुकाबले ज्यादातर खेले जाते हैं, ऐसे में 6 ओवर खेलने के लिए वीआरसीसी उसाटने को उतनी ज्यादा मशक्कत यहाँ पर करनी पड़ेगी। पावर प्ले में 7 रन मात्र आए। P2 की ओवर यहां पर शुरू होगी। जीवा बोईर गावदेवी चैंपियन ट्रॉफी 2025 का ये नया सीजन आपको देखने मिल रहा है, और खासियत है इस मैदान की, इस साल ये मैदान बना है। पिछले 3 साल से पेंदर टीम को मैदान नहीं था मुझे लग रहा है। ये लोग खेत में प्रैक्टिस करते थे, दूसरे के ग्राउंड पे जाकर खेलते थे। आज पेंदर गांव ने मैदान बनाया, और उसके बाद देखिए 4 ट्रॉफी मेरे ख्याल से जीती है जीवा बोईर ने। बहुत बढ़िया बात है। मेरे ख्याल से इसको बनाया गया मैन्युअली, मिट्टी डालकर, ऐसा ही नहीं था फेज टू फेज 1 में हमें। और अच्छी बात है यहाँ पर नाइट डे मैचेस आपको देखने मिलेगी। और पेंदर का जो मैंने दबदबा देखा टेनिस बॉल विश्व में पिछले 5 साल पहले, यहाँ पे बहुत सारे दर्शक आते थे, जगह नहीं होती थी, टावर पे बैठकर मैच देखते थे दर्शक, और लोगों में चर्चा होती थी कि वाइट बॉल है। तलोजा नाइट के बाद पेंदर की भी वो चर्चा होती थी कि हाँ पेंदर में नाइट मैच होने वाली है, देखने जाना पड़ेगा। तब यूट्यूब इतना सक्रिय नहीं था, तो लोग खुद देखने आते थे, और संदीप पाटिल सर अनाउंसमेंट करते थे किसका बच्चा खो गया है उसको लेने के लिए आ जाओ। या फिर टावर पे जो दर्शक बैठे हैं, आपको शॉक लग सकता है, आपको वहां से उतरना पड़ेगा। यह अनाउंसमेंट अभी नहीं हो सकती क्योंकि अब यूट्यूब आ चुका है। तो वो दौर था जब पेंदर गांव का नाम हमने टेनिस बॉल क्रिकेट में बहुत ऊपर देखा था। बड़े बड़े स्टार यहाँ पर आते थे, और स्टेज पे बहुत सारे मेहमान भी आते थे। लेकिन पेंदर गांव वापस उसी फॉर्मेट में जा रहा है, क्योंकि इस बार 3 साल बाद उन्हें वो मैदान मिल चुका है, और यहाँ पे आपको वो महफिल वापस, वो महफिल जिंदा होते हुए देखने मिलेगी। 8 पे 2। अंश पाटिल मैदान में डटे हैं, समीर आउट हुए, विनायक आउट हुए, लेकिन नए बल्लेबाज है रोशन। एक अभी अच्छा क्रिकेट देखने मिल रहा है युवराज माली सर, क्योंकि खिलाड़ी का नाम टी शर्ट पे होता है। कोई खिलाड़ी अपने बच्चे का नाम टी शर्ट पे डालता है, अपने बेटी का नाम टी शर्ट पे डालते हैं, तो स्कोरर को भी नाम जानने में बहुत आसानी होती है। अब प्रोफेशनल क्रिकेट बनता जा रहा है, ये होना चाहिए स्टैंडर्ड क्रिकेट, क्योंकि केतन मात्रे को 26.5 लाख मिले आईएसपीएल में। 26.5 लाख कमाना उनकी मेहनत है भाई। केतन मात्रे 12वें खिलाड़ी थे, लेकिन उनकी जर्नी स्टार्ट हुई जब वो खिलाड़ी के नाम बताते थे। लेकिन अब भारत के टॉप 3 खिलाड़ी केतन मात्रे, टॉप 1 में फिलहाल विजय पावले 32.5 लाख, उसके बाद आते करण अंबाला 26.5 लाख, और उसके बाद केतन मात्रे टॉप 3 भारत के खिलाड़ी 26.5 लाख। यह होता है दोस्तों, टेनिस बॉल बहुत बदल चुका है, आपको अब मेहनत करनी चाहिए। मैं कहता हूँ कि करियर बन चुका है टेनिस बॉल, बना सकते हैं आप। अब वो दिन गुजर गए। गली में खेलने वाले लोग कहते थे कि टेनिस क्रिकेट वाले जो खेलते हैं ना, उनको आप लड़की मत दो, उनसे शादी मत करो। लेकिन अब लोग कहेंगे भविष्य में कि भाई जो टेनिस क्रिकेट खेलने वाला बंदा है उसको लड़की देनी चाहिए। मतलब अगर केतन मात्रे कहीं जाते हैं लड़की देखने, देखिए उनकी काबिलियत है। चलिए आर्यन के बारे में चर्चा हो रही है यहाँ पे, चॉकलेट बॉय। लेकिन हाँ जरूर मैं तो कहूँगा लाइव में जितने दर्शक देख रहे हैं, देखिए केतन मात्रे 26.5 लाख, और आगे जाके स्टार बन सकते। ऋतिक पाटिल का सिलेक्शन हुआ, आर्यन नाइक का सिलेक्शन हुआ बामन डोंगरी के, तो ये लाखों में खिलाड़ी बिक रहे हैं, तो इनको मौका मिलना चाहिए।
धीमी गति की बॉल है, अंपायर ने वाइड बॉल घोषित किया। फिलहाल स्कोर पे ध्यान देते हैं, पहला सत्र शुरू है, टीम का टोटल बनता हुआ 14 रन। यश पाटिल भी अभी भी डगआउट में बचे हैं, वीआरसीसी आयोजक की भूमिका में। आज फाइनल है उसाटने में, हमारी पेंदर टीम भी वहां पर खेलेगी 8 के पोल में। 14 पे 2, इनसाइड आउट पॉइंट पे गली पे फील्डर है, मिल गई कैच, तीसरी विकेट गेंदबाज के खाते में बंटी ठाकुर। 14 पे 3 वीआरसीसी उसाटने। चौदह पे 3 लौटे रोशन मैदान से बाहर। अंश पाटिल ने 2 डॉट गेंद खेली है, 0 पे खेल रहे। न्यू बैटर इन एट नंबर 5 पे जाएंगे सनी। बैटिंग वीआरसीसी उसाटने। 14 पे 3 पहला सत्र यहां पर शुरू है। पिछले 2 मैच का इतिहास मैंने कहा, 4 ओवर में 6 हुए। इस टीम को 80 रनों की आवश्यकता है 6 ओवर में। बंटी ठाकुर, एक और विकेट मिल सकता है। मिड ऑफ 1-2, सेकेंड अटेम्प्ट में मिल गई कैच, बहुत बढ़िया। इसे एक्शन रिप्ले में वापस देखते हैं, मुश्किल है भाई। सूरज थे वहां पर, देखिए जिस अंदाज में बैकफुट पे गए, पीछे जाके रिवर्स गेयर डाला, रिवर्स गेयर में वो कैच पकड़ी है सूरज ने। मिड ऑफ पर पीछे गए, अंदाजा सही। पहला अटेम्प्ट, दूसरा अटेम्प्ट, मिल गई कैच। 4 विकेट अभी तक खोए है वीआरसीसी उसाटने टीम ने। नीरज मजबूत खिलाड़ी है, 22 नंबर की जर्सी, घूम है और चौथा विकेट उनके खाते में मिला है। कह रहे क्या, बिल्कुल सूर्य की किरणें थी उनकी आंखों पर, रोशनी, उसके बाद भी पकड़ी है। 14 पे 4। युवराज माली सर, ऐसा लग रहा है कि लो स्कोरिंग का मैच होगा और मुझे लग रहा है कि वीआरसीसी उसाटने में जो टूर्नामेंट चल रही है, यही टीम आयोजक है, उनके आंखों पे नींद भी है। जिस तरीके से वो टॉस के लिए नहीं आए, पहुंच नहीं पाए, ऐसा लगता है। क्योंकि क्या होता है, नाइट मैच 4 बजे तक चलती है रात में, उसके कारण कई खिलाड़ियों, कई कमेंटेटर्स, अंपायर को हेल नाम की जो ड्रिंक है वो लेनी पड़ती है। हेल से नींद कंट्रोल थोड़ी सी होती है, लेकिन उसका असर दिख रहा है इनके आंखों पे नाइट टूर्नामेंट का। तो ये फायदा है शनि कृपा कोपरा के लिए, बेनिफिट। 4 गए 14 पे, बॉलर तैयार। अंदर से बॉल बाहर की दिशा में स्विंग होती हुई। बंटी ठाकुर ने 5 गेंदों पे 7 रन दिए और विकेट टेकर गेंदबाज है। 3 विकेट इसके ओवर में आए, काफी बढ़िया गेंदबाजी। 3 वाइड बॉल भी की है। आखिरी गेंद 14 पे 4, प्रेम आते हुए बल्लेबाजी के लिए। थोड़ी हल्की सी एज लगी है शॉर्ट थर्ड मैन में। तीसरी ओवर भी यहाँ पर, दूसरी ओवर लगभग समाप्त हुई और स्कोर बनता हुआ 15 रन 4 विकेटों के नुकसान पर। मात्र 7.5 का रन रेट यहाँ पर शुरू है। P1 में लगभग देखा जाए 7 आए, P2 में यहाँ पर रन आए मात्र 8 और 15 बनते हुए। जिस तरीके से ये बैटिंग ग्राफ है, इतना खास नहीं रहा युवराज सर। जो बड़े स्ट्रोक हम देखना चाहते थे, जो पिछले 2 मुकाबले देखने मिले। आभार जो स्क्रीन पर आपको देखने मिल रहे हैं। कोपरा टीम का जब भी जिक्र होता है तो हमारे बढ़िया स्कोरर अजय वर्तेकर का हम जिक्र करते हैं। पीपीएल में भी उनकी तस्वीर हमने देखी थी। अजय वर्तेकर, मिस यू। और उनके साथ हमारे पत्रकार दीपक कामले सर, वो मैच का आनंद ले रहे। शनि कुबा कोपरा के बिग सपोर्टर है दीपक कामले, उनका भी हम हार्दिक आभार व्यक्त करते हैं। 15 रन स्कोर बोर्ड पर। साहिल ठाकुर का दूसरा स्पेल, बहुत बढ़िया सरप्राइज डिलीवरी, सरप्राइज फॉर बैट्समैन।
साहिल ठाकुर ने पहले स्पेल में मात्र 7 दिए थे, इस बार कमाल की गेंद थी। आइए एक्शन रिप्ले में देखते हैं, बल्लेबाज को सरप्राइज मिला। इस बार देखिए किस अंदाज में गेंद खेल रहे थे प्रेम, चकमा दिया प्रेम को, शॉक लगा प्रेम को जिस तरीके से। बहुत बढ़िया ऑफ कटर बॉल, अंदाज ही वही है। साहिल ठाकुर ने आज लाजवाब गेंदबाजी की है, बिल्कुल कमाल की गेंदबाजी, थाम के रखा। किसी भी बल्लेबाज ने बड़ा स्ट्रोक उनको नहीं मारा अभी तक। ये देखिए टप्पा खाने के बाद आउट स्विंगर। पहले ओवर में 4 गेंदें डॉट की थी साहिल ठाकुर ने, अभी 2 गेंदें डॉट की लगातार। डॉट गेंदों के परसेंटेज ज्यादा है इस गेंदबाज के पास। यॉर्कर गेंद, रन आउट का मौका मिल सकता है। थ्रो अलग अंदाज में फेंका गया, सिंगल बटोरा, लेकिन कमाल की गेंदबाजी है भाई। शॉकिंग मूवमेंट जिस अंदाज में वो गेंदबाजी कर रहे हैं। लेफ्टी बॉलर हमेशा अच्छे ओवर करते हैं ग्रामीण में। सिंगल बटोरते हुए 16 पे 4। अंश पाटिल ने लगातार 4 गेंदे यहां पर डॉट के लिए। अंश पाटिल स्ट्राइक इन पर। डिफेंसिव स्ट्रोक है, सिंगल लेने की ये कोशिश, डबल के लिए पलटे, मुकम्मल हुए 2। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। हाँ, बूंद बूंद से सागर बनता है। उसाटे टीम की जो रणनीति है थोड़ी सी बदल गई। बड़े स्ट्रोक की आवश्यकता नहीं है, क्योंकि जब भी बड़े स्ट्रोक मारने गए बॉल डॉट हुई, विकेट आए उनके। इस बार संभल के खेल रहे, बिल्कुल रणनीति को थोड़ा सा बदला उसाटने टीम ने। 18 पे 4। साहिल ठाकुर ने दिए 10, 4 गेंद अभी तक की है। 10 गेंदों पे 10 दिए उन्होंने। दूसरा स्पेल साहिल ठाकुर फिर से यॉर्कर की है, हल्के हाथों से ड्राइव ऑन ड्राइव, और फील्डिंग अच्छी है, मात्र सिंगल मिलेगा। पहला मुकाबला इसी अंदाज में हुआ था, आपने देखा तलोजा मस्कोर जब बैटिंग कर रही थी सुबह के सत्र में, बड़े स्ट्रोक नहीं आ रहे थे उनके बल्ले से। वही मोमेंट तो वापस इस मुकाबले में देखने मिल रहा है, जहां पे वीआरसी से उसाटने थोड़े बैकफुट पे जा रहे हैं। 19 आखिरी गेंद, ओवर नंबर 3। साहिल ठाकुर ने डॉट गेंदे अभी तक देखा जाए तो 6 डाली है 11 में से। पहले ओवर में 1 विकेट इनके खाते में था विनायक का। आखिरी गेंद, अंपायर ने डेड बॉल घोषित किया है। एक अलग नजारा यहाँ पर देखने मिला। जॉस बटलर को अपने ऐसे आउट होते हुए देखा था रविंद्र जडेजा के द्वारा इंटरनेशनल मैच में। 11 गेंदों पे 11 दिए साहिल ठाकुर ने। 2 ओवर कर रहे यहाँ पर, बहुत बढ़िया गेंदबाजी है भाई। इस बार अंपायर मुड़ गए, व्हाइट बॉल का ये कॉल है। 20 रन लगभग पहुंच चुके टीम उसाट ने। अब टारगेट इनको 50 के नजदीक पहुंचाना है आने वाली 3 ओवर में, ऐसा सेट कर सकते हैं मुकाबले में। बल्लेबाजों को मौका मिल रहा है। एक बात बहुत अच्छी लगी कि 6 ओवर के मैच में 11 बल्लेबाजों को मौका मिल रहा है। जहां पे 5 ओवर के मैच होते थे मेरे ख्याल से 3 या 4 बल्लेबाज खेलते थे, लेकिन अभी ये तीसरा मैच शुरू है युवराज सर, मैं देख रहा हूं कि 8-7 विकेट कंटिन्यू आउट हो रहे, सबको मौका मिल रहा है। संदीप सर, अपर कट पॉइंट गली पे 5वीं विकेट मिल गई है शनि कृपा कोपरा को। प्रेम आउट हुए, 20 रन, 3 ओवर की समाप्ति। तर कोपरे गावचे आमचे नितीन पाटील इथे आलेले आहेत. तर त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. नितीन, कोपऱ्याचे अजून कोण मान्यवर आले असतील तर त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमचे नितीन पाटील हे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. तर शेट्टू इलेवन तलोजा आणि खेरणे रोहन
रोहन इथे आले असतील तर रोहन या, आपण आपलं स्वागत आहे या स्टेजवरती. चर्चा जीवा भोईर ट्रॉफी की फिलहाल शुरू है. समा को आप देख सकते स्क्रीन पर. कल्पेश भोईर पूरी टीम यहाँ पर मैच का आनंद लेते हुए. जरूर इसके बारे में थोड़ी चर्चा करूंगा. चौथी ओवर शुरू है. मात्र 20 लॉस ऑफ 5 और क्रॉस बैट में सामने खेला. इनसाइड आउट मिड ऑफ पर फील्डिंग अच्छे स्टॉप किया. एक रन मात्र यहाँ पर मिलेगा. जीवा भोईर ट्रॉफी यहाँ पर देखते हुए मैंने पहले ही कहा था कि ये ट्रॉफी यानी अपने पिता का बेटे के प्रति प्यार यहाँ पर दर्शाता है. बेटे की चेहरे की मुस्कान पिता के दिल की सबसे बड़ी जीत होती है. और ये जीत है जीवा भोईर ट्रॉफी 2025 की. बहुत ही बड़ी चर्चा पूरे टेनिस क्रिकेट विश्व में सीजन में रही. 4 ट्रॉफी जीती. लगातार सफर जारी है. और आज गाउदेवी पेंदर टीम उसाटने के मैदान पर नाइट टूर्नामेंट्स में कब्जा करने की कोशिश जारी रखेगी. 21 लॉस ऑफ 5 अक्षय गेंदबाजी के लिए आते हुए. पहला सत्र यहाँ पर शुरू है गेंदबाजी तौर पर. बैटिंग टीम रिव्यू वाइट बॉल उनको चेक करना है. आइए टीआरएस चेक कर रहे थर्ड अंपायर. टेक्नोलॉजी का अच्छा इस्तेमाल हो रहा है. टेलीकास्ट कर रहे साईप्रीत live.in. विकास स्ट्राइक एंड पे थे. विकास ने कॉल किया कि हमें व्हाइट बॉल के लिए रिव्यू लेना है. बैटिंग टीम रिव्यू. तर आमचे नितीन पाटील हे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. कोपरा गावचे आमचे नितीन पाटील. विजय बालाजी थर्ड अंपायर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्यू अनसक्सेसफुल. 21 पे 5 विकास ने रिव्यू लिया था. एक बॉल डॉट है. विकास 7 नंबर की जर्सी. विकास को झक्कास बैटिंग करनी होगी इस मुकाबले में. झक्कास पारी. परफेक्ट यॉर्कर गेंद डॉट बॉल. ये देखिए क्या कमाल की गेंद है ये. ब्रह्मास्त्र. टेनिस बॉल क्रिकेट बैट एंड पैड के बीच से निकल गई डॉट बॉल. डॉट बॉल परसेंटेज बहुत ही ज्यादा है अभी तक देखा जाए तो. मेरे ख्याल से 11 या 10 गेंदे डॉट यहां पर होगी पूरे सत्र में. अक्षय 27 नंबर की जर्सी बॉलिंग मार्क पर. इस बार खेला है हल्के हाथों से. ओहो परफेक्ट शॉट ऑफ द डे. शॉट ऑफ द ट्रॉफी. इसे कहते हैं बार बार देखो 1000 बार देखो. जी 1000 बार देख सकते हैं रिप्ले. गेंद जिस तरीके से डाली थी थोड़ी शॉर्ट थी जगह पर. और ये स्क्वायर कट का वो पॉइंट 6 रनों के लिए शॉट ऑफ द डे. लाजवाब शॉट यहाँ पर खेला विकास ने. झकास शॉट है. इसकी छोटी सी रील्स शायद बन भी सकती है. जब भी अनोखे स्ट्रोक लगते हैं ना युवराज माली सर तो उसकी रील्स कटती है और वायरल भी हो सकती है. 27 पे 5 ये बहुत बढ़िया छक्का था जो मैं कहूंगा मच नीडेड 6. इसकी जरूरत थी मुकाबले में. बढ़िया स्ट्रोक है. बल्ले के स्लॉट में बाउंस. स्क्वायर लेग फाइन लेग लॉन्ग लेग और स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में बॉल सीमा पार. 4 रनों के लिए 10 का दम. 10 रन इस मुकाबले में कब्जा कर सकते हैं उसाट ने. देखिए जिस अंदाज से लपेट लिया. लॉफ्टेड स्ट्रोक था ये मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में. और 4 रनों के लिए कमाल की पारी विकास. मच नीडेड 4 मच नीडेड 6 के साथ टोटल बनता हुआ 31. 10 पे खेल रहे विकास. झकास बल्लेबाजी. अंतिम बॉल. मजा आ रहा है. 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक आए. करंट रन रेट 8.09 का. मुकाबले में वापसी. उसाट ने मैंने कहा था ये टीम जिस अंदाज में खेल रही है 50 के नजदीक भी पहुंचेगी ना तो बेहतर होगा इस टीम के लिए. और बेहतरीन प्रदर्शन. मुश्किल कंडीशन में जिसका बल्ला चला वही सिकंदर होता है और विकास का बल्ला चल रहा है. नंबर 7 पे बल्लेबाजी के लिए आए. जर्सी नंबर भी 7 है और टीम को साथ देते हुए ये बल्लेबाज. आखिरी बॉल. चौथी ओवर यहाँ पर मात्र शुरू है. मिस टाइमिंग. हवा में लॉन्ग ऑफ कैरी करेंगे बॉल. मिल गई कैच. फिर से नीरज. दूसरा कैच नीरज के हाथों में.
हाँ, इस फील्डर के पास मत मारिए, ये तो हम जरूर कहेंगे। 31 6 विकेटों के नुकसान पर 4 ओवर की समाप्ति। चार ओवर 31 पे 6 आधी टीम सिमट गई है। मैच में प्रोजेक्ट स्कोर 47 बन सकते हैं। करंट रन रेट 7.75 का फिलहाल शुरू है। अंश पाटिल 4 पे खेल रहे। यश पाटिल अब मैदान में बल्लेबाजी के लिए आएंगे। यश 17 नंबर की जर्सी, बेहतरीन खिलाड़ी है यश। इस मुकाबले में उनको 12 गेंदें मात्र बची है। 12 गेंदों पे बहुत कुछ हो सकता है। 12 पे अगर 20 भी आते हैं ना मुकाबले में, 50 का जो जादुई आंकड़ा जिसका हम चर्चा कर रहे थे वो बन सकते हैं। परफेक्ट यॉर्कर, बल्लेबाज ने रूम बनाने की कोशिश की थी। बहुत ही तेज बॉल है ये, देखिए परफेक्ट यॉर्कर ऑफ स्टंप के नजदीक गिरी। डॉट बॉल। दुर्गेश ठाकुर आएंगे गेंदबाजी के लिए। बाइकरमैन खिलाड़ी है दुर्गेश ठाकुर। गेंदबाजी करते हैं, बल्लेबाजी के लिए, ओपनिंग के लिए आप उन्हें देख सकते हैं दूसरे सत्र में। ओ हाफ ट्रैकर पुल सामने की दिशा में, डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। 6 में तब्दील, 6 की मुहर। चाबुक शॉट, चाबुक जैसे घोड़े पे मारा जाता है वैसे ये चाबुक शॉट अंश पाटिल के बल्ले से। बहुत बढ़िया बल्लेबाजी। अब वो धुआंधार बारिश शुरू हो रही है, तूफान उसाटने टीम को मैदान में आ रहा है। मच नीडेड 637। दुर्गेश ठाकुर का अब स्वागत हुआ है। जिस तरीके से शॉर्ट बॉल की थी, बैटर तैयार थे, खींच के मारा, लॉग ऑन पे 6 रन। बैकफुट पे गए, पंच किया है मिड ऑफ के ऊपर से, लॉन्ग ऑफ के बाहर, बॉल सीमा पार। एक और बढ़िया चौका अंश पाटिल। फिलहाल शुरुआती दौर में हम चर्चा कर रहे थे कि ये खिलाड़ी डॉट गेंदे खा रहे, लगातार 4 डॉट गेंदे, और हमने इस खिलाड़ी के लिए थोड़ा कहा था कि आज खराब बल्लेबाजी है लेकिन अब अच्छी है। यही तो क्रिकेट है, दिन बदलने में देर नहीं लगती। देखिए तकदीर भी बदल चुकी है। शानदार चौके, शानदार छक्के, 10 आए 2 गेंदों पर और मुकाबले में वापसी। शनि कृपा कोपरा को थोड़ा टेंशन आ चुका है क्योंकि दुर्गेश ठाकुर उनके मेन खिलाड़ी है और मेन खिलाड़ी पे अटैक। यही होता है कि पेंदर टीम ने 6 ओवर के मैच इसलिए रखे क्योंकि एक नए गेंदबाज को मौका मिलना चाहिए। 5 गेंदबाज और पीछे रखा, धीमी गति की बॉल। अक्षय पाटिल इसीलिए गए थे दुर्गेश के पास कि थोड़ा धीमी गेंद भी करिए, हर गेंद आप स्लॉट में न डाले। 2 गेंद मात्र यहाँ पर बचे। 41 ऊपर लगी है, खुद अक्षय विकेट पर टेकन द कैच और 7वां विकेट मैदान से बाहर जाएगा। अंश पाटिल 12 गेंदों पे 14 बनाकर मैदान से बाहर। टीम का टोटल 41। एक्शन रिप्ले देखिए, बल्ले का ऊपरी सिरा लगा है, मिस टाइमिंग, विकेट कीपर ने कैरी किया और 7वां विकेट गिरा है वीआरसीसी उसाटने का। अब आएंगे मैदान में नयन पाटिल। 3 विकेट मात्र बची है आखिर के लास्ट बॉल। 41 फॉर लॉस 7। लेकिन आज मेरे ख्याल से एक टीम, पेंदर टीम आगे निकालने की कोशिश करेगी। आज 7 मुकाबले खेले जाएंगे, टाइम अलर्ट होगा। पिछले 2 मुकाबले 4 ओवर मैचेस में युवराज सर वो टाइम बचा है हमारा, लेकिन आज पेंदर कमेटी ने कहा कि आज थोड़े लेट मुकाबले शुरू हुए, उसका रीजन भी था उनके पास, लेकिन कल से जल्दी मुकाबले शुरू होंगे। सुजीत पाटिल भी यहाँ पर आ चुके हैं। पेंदर की आर्मी तैयार है, 4 ट्रॉफी जीती है, 5वीं ट्रॉफी की वो तलाश कर रही है इस सीजन में। आखिरी बॉल, बहुत खराब गेंद है ये, पूरा मौका मिला बल्लेबाज को मुंह खोलने का।
ज्यादा कुछ नहीं कर पाए और फील्डर ने काम खराब किया। कैच ड्रॉप, गेंद सीमा पर 4 रनों के लिए। शॉर्ट बॉल दुर्गेश ठाकुर ने की, बल्लेबाज पहले तैयार थे, अक्रॉस द लाइन, फाइन लेग पे खेला, हवा में थी गेंद, फील्डर थे नीचे और ये कैच ड्रॉप, टप्पा गेंद सीमा पर 4 रनों के लिए। 5 ओवर का ये पहला सत्र, 5 ओवर का मतलब समाप्त हुआ है और अभी तक 5 ओवर में टोटल बनता हुआ 45 7 विकेटों के नुकसान पर। चला खेरणे आणि तलोजा दोन्ही कॅप्टन लगेच यायचं आहे. 45 तर प्रकाश शेठ भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. चे पेंदरचे प्रकाश शेठ भोईर, स्वागत आहे आपलं. तीसरे अंपायर के लिए संदीप पाटिल सर विजय बालाजी अंपायरिंग के तौर पे मेरे ख्याल से यहाँ पर चुने। पहली मर्तबा मैं उनके साथ जुड़ा हुआ एज अ अंपायर के तौर पे। क्रिकेटर बहुत बार उन्हें देखा है फ्रॉम डेरोली। सागर पाटिल को आप सुनेंगे अगले सत्र के लिए, मेहमान कमेंटेटर है। मानगांव लीग में एक रॉयल एंट्री रही सागर पाटिल की और समा भोईर के लिए खास सागर पाटिल यहाँ पर आए हैं। यश ने पहली गेंद क्रॉस द लाइन खेला है, बैकवर्ड स्क्वायर लेग पे, 2 फील्डर, अच्छी फील्डिंग, तब तक बकम्बल किए 2। अब लक्ष्य तय हो सकता है, आखिरी ओवर है। 45 बने थे, 47 बन गए 2 के साथ। लास्ट ओवर लेके गेंदबाजी मार्ग पर नीरज पाटिल आते हुए। नीरज ठाकुर ने फील्डिंग अच्छी की, 2 कैच पकड़ी है। नीरज की फील्डिंग पोजीशन बढ़िया थी। अब लास्ट ओवर बॉलिंग ट्रैक पर नीरज, स्लॉट में परफेक्ट शॉट, स्क्रीन पे स्टैंड एंड डिलीवर, दैट्स गॉन, सिक्सर। शुरुआत खराब हुई थी उसाटने की, लेकिन अंत बहुत अच्छा हो रहा है क्योंकि पिछले 2 ओवर में 25 रन जोड़े। अब इस ओवर में 2 गेंद पे 8 रन, मतलब वो जो धुआंधार पारी की मैं चर्चा कर रहा था वो शुरू हो चुकी है। मैच बन रहा है उसाटने के लिए। जगह बनाई, अक्रॉस द लाइन, तीनों स्टंप छोड़ के बैकवर्ड स्क्वायर लेग पे खेला, 1 ही रन मिलेगा 2 के लिए। और ये देखिए भाई, 2 मुकम्मल, क्या रनिंग है भाई। यश और साथ है नयन पाटिल का। यश की चालाकी काम आई, कमाल की बैटिंग है यहाँ पर, रणनीति अच्छी है, तालमेल कोऑर्डिनेशन बहुत बढ़िया था। जिस अंदाज में मुझे लग रहा था कि रन आउट होंगे लेकिन पहुंच गए। चालाकी, इसे कहते हैं चीते की चालाकी। 55 रन स्कोरबोर्ड पर, 3 गेंद मात्र बची है। संपूर्ण समर्पण यश पाटिल का। एबी डिविलियर्स का फैन है, 17 नंबर के जर्सी, और आप देखेंगे उसी अंदाज में खेल रहे हैं, क्रॉस द लाइन स्टंप छोड़ के जैसे एबी डिविलियर्स खेलते हैं उसी अंदाज में इनके बल्लेबाजी यहाँ पर शुरू है। नीरज ठाकुर, 3 गेंद मात्र बची है। अच्छा शॉट, घुटना टेक कर लॉन्ग ऑन पे फील्डर है वहां पे। 1 मकम्मल हुआ 2 के लिए, वापस स्ट्राइक खाते में रखेंगे, फिर से 2 मकम्मल। क्या रनिंग है भाई। आखिरी ओवर में तो भागम भाग चल रहा है यहाँ पे, भाग मिल्खा भाग। 1-1 रनों की कीमत कितनी ज्यादा होती है। 2 बार 2 चुराए और ये रनों का टारगेट मैंने 50 कहा था, लेकिन ये 60 के ऊपर जाने की कोशिश जारी है उसाटने की। 3 बार 2 भागे और ये फील्डर थक नहीं रहे, कमाल का स्टेमिना। पिछले 3 गेंदों पे लगातार 2 बार यश ने मौका और एक छक्का भी मारा। 57 पे 7 मिस टाइमिंग रहा। क्या वापस 2 भागेंगे चौथी बार? कोशिश तो वही रहेगी जी, बिल्कुल। और ये देखिए चौथी बार 2 भागे। ये तो कम नजारा देखने मिलता है ग्रामीण टेनिस बॉल में, क्योंकि खिलाड़ी थक जाते हैं, लेकिन ये देखिए जिद्दी खिलाड़ी उसाटने के 4 बार 2 भागे, एक छक्का भी लगा। और पिछले 3 ओवर में नक्शा बदला है, क्योंकि 3 ओवर में देखा जाए उसाटने का जो टोटल था मेरे ख्याल से 18 के नजदीक था, लेकिन पिछले 3 ओवर में देखे लास्ट में तो चौथी ओवर में 11 आए, 5वीं ओवर में आए 14, और अब लास्ट ओवर में 14 है 5 गेंदों पे। मतलब जो बैटिंग रनों का ग्राफ है शेयर मार्केट, वो आप थोड़ा ऊपर जा रहा है।
टारगेट सेट बॉल 59 पे 60। इस बार नहीं लग पाई, आखिरी गेंद पे आए 0। पहला सत्र समाप्त हुआ, टोटल बना 59, जीत के लिए 60। शनि कृपा कोपरा को आने वाले 30 गेंदों में आवश्यकता होगी। धन्यवाद। माफ कीजिए, 36 बॉल 60 रनों की आवश्यकता है। ये देख सकते हैं वीआईपी स्टेज, जहाँ पर हमारे संदीप जी पाटिल सर फिलहाल विजय बालाजी के साथ यहाँ पर चर्चा कर रहे हैं, जो तीसरे अंपायर के तौर पे खेल रहे हैं। अगले मुकाबले का टॉस यहाँ पर होगा, जहाँ पे खेलने बनाम सेतु 11 तलोजा टीम आमने सामने आएगी। और आइए जुड़ते हैं, 36 गेंदों 60 की आवश्यकता है फिलहाल टॉस बॉक्स में संदीप जी पाटिल सर के साथ। धन्यवाद। हॅलो, चला नितीन पाटील यांचा आपण सन्मान इथे घेतोय। चला प्रकाश शेट्टी, आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान घ्या। आमचे कोपरे गावचे शनिकृपा संघाचे बिग सपोर्टर्स नितीन पाटील यांचा सन्मान आपण इथे करतोय। प्रकाश शेट भोईर यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान इथे केला जातोय। हॅलो, समा चला खेरणे टीम कॅप्टन या। चला प्रकाश शेट्टी ते आहेत। युवराज, तर बघा यानंतरचा जो सामना आहे तो सामना तलोजा वर्सेस खेरणे असा होणार आहे। तर या स्पर्धेच्या नियमानुसार खेरणे संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे, तलोजा संघाचा कॅप्टन उपस्थित नाही। आणि या स्पर्धेचा नियम आहे, ज्या संघाचा कॅप्टन उपस्थित नसेल आणि ज्या संघाचा असेल त्या संघनायकाला टॉस विन दिला जातोय। तर या नियमानुसार आजच्या या स्पर्धेचा विचार केला तर ही 5वी घटना आहे। तर इथे तलोजा संघाचा कॅप्टन नसल्या कारणाने टॉस विन इथे खेरणे संघाला दिला जातोय। तर टॉस आपल्या बाजूने लागलेला आहे, डिसिजन तुम्हाला इथून कळवायचं आहे। यस, फिल्डिंग घेतलेली आहे यानंतरचा सामना। ओके, धन्यवाद प्रकाश। तर सागर पाटील देखील आहेत। नंतर थोड्या वेळाला 2 षटकांसाठी त्यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत। पाहुणे आमचे आहेत समाधान भोईर यांच्या खास मित्र आणि जाम चर्चा असतं त्यांची। तर नक्कीच त्यांच्याकडे आम्ही थोड्या वेळेला वळणार आहोत, त्यांच्या सत्काराकडे देखील वळणार आहोत। तर ऐकूया युवराज यांचा आवाज। धन्यवाद अध्यक्ष साहेब संदीपजी पाटील सर, आणि धन्यवाद ज्यांचा सुमधुर हिंदीचा आवाज आपण ऐकतोय प्रवीण टेंबे सर, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो। 60 धावांचं आव्हान आहे 36 चेंडूमध्ये शनिकृपा कोपरा। बीआरसीसी उसटने थोडीशी सुरुवात जर आपण पाहिली इनिशियल ओव्हर्समध्ये, ज्या पद्धतीने प्रवीण टेंबे सरांनी देखील मगाशी सांगितलं की 3 षटकांचा आपण विचार केला तर 18 ते 20 धावा होत्या। त्यानंतर मात्र पुढच्या 3 षटकांमध्ये आपण पाहतोय 11, 14, 14 म्हणजे जवळजवळ 39 धावा या शेवटच्या 3 ओव्हरमध्ये आलेल्या आहेत। त्याचबरोबर आकाश शेठ ठाकूर कोपरा, आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे। जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या या दिमाखदार क्रिकेटच्या या सोहळ्यामध्ये 36 चेंडू आणि 60 धावा, प्रति षटक 12ची सरासरी इथे आवश्यक आहे। मगाशी प्रवीण टेंबे सरांनी देखील आयएसपीएलचा मुद्दा छेडला, त्यावर नक्कीच चर्चा विचार विनिमय होणं प्रवीण सर खूप गरज आहे। कारण ज्या पद्धतीने फास्ट क्रिकेट बदललंय, मॉडर्न टेनिस बॉल क्रिकेट इतक्या झपाट्याने त्याचा विकास होतोय, इतकी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते, इतका त्याचा स्टँडर्ड वरच्या लेवलला चाललाय की आज करिअर म्हणून याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा निर्माण झालाय। त्यामुळे त्यामध्ये आत्ता जे करंट खेळाडू आहे, ज्यांचा आपण मगाशी उल्लेख केला, ज्यांना लाखोंच्या बोली लागल्यात, त्यांनी तो एक्झाम्पल सेट केलाय, त्यांनी तो आदर्श सेट केलाय, त्यांनी तो पायंडा पाडलाय की टेनिस बॉल क्रिकेट म्हणजे आता नुसतं
पॅशन आहे, आवड आहे म्हणून खेळणं नाही. करिअरच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहाल तर नक्कीच त्यामध्ये भरपूर काही तुम्हाला मिळेल. मॅचच्या दिशेने जातोय रोशन, पहिला चेंडू घेऊन. यावेळेस बघा जबरदस्त उसळी, एक्स्ट्रा बाउन्स इथे पाहायला मिळाला. थोडासा आश्चर्यचकित झाला फलंदाज आपण पाहतोय दुर्गेश ठाकूर, त्याच्या समवेत नीरज ठाकूर. कोबरा टीम कडनं आपण पाहतोय 60 धावांचं आव्हान करतं. पाठलाग करण्यासाठी सलामीला उतरले शनिकृपा कोबरा. VRCC उसाटणे शेवटच्या 3 षटकांमध्ये 39 धावा या उसाटणे टीमने कुठल्या पहिल्या सत्रामध्ये आणि त्याच्या जोरावर 59 उभारल्यात. म्हणजे पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 20 आल्या होत्या, पुढच्या 3 षटकात कब्बल 39. यावेळेस बघा बॅकफुटला गेले, कट केलाय, डीप बॉल चाललाय तो डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. अगदी चाबूक फटका, बॉल सीमा पार चौकार. जबरदस्त हा फटका पाहायला मिळतोय. दुर्गेश ठाकूर पहिला चेंडू थोडासा त्याला आश्चर्यचकित करून गेला, खरं तर एक्स्ट्रा बाउन्सने त्याला बेट केलं. तदनंतर मात्र रोशनचा हा चेंडू आपण पाहिला, जबरदस्त चपराक लगावली, अगदी चाबूक फटका. डीप बॅकवर्ड पॉइंटला मात्र क्लिअर करत असताना 4 धावा मिळाल्यात. उसाटणे विपक्ष कोबरा. एक हाय व्होल्टेज सामना होणार का? कारण या अगोदरचे आजच्या दिवसातील सामने जरी पाहिले तरी अगदी एकतर्फीच पाहायला मिळाले. 2 सामन्यांमध्ये अगदी 4 षटकांमध्ये धावा चेस केल्या गेल्यात. या सामन्याकडे सर्वांच्या नजर आहेत. रोशन पुढचा चेंडू राईट अमोर द विकेट. यावेळेस बघा सेन्सिबल क्रिकेट, पुश केलं, बॅकफुटवर जात असताना डायरेक्ट हिट, काम तमाम झालं असतं. पॉइंट वरनं चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली. नयनच्या माध्यमातून बॉलला गॅदर केलं, पहिल्या अटेम्प्ट मध्ये लगेच फेकलं, तर त्याच्याहून जास्त वेगाने पहिली धाव आपण पाहतोय ही सिंगलच्या मदतीने पूर्ण गेली. 5 धावा धावफलकर होत आहेत. 3 चेंडूंचा खेळ आपण आतापर्यंत पाहतोय संपन्न झालेला आहे. जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी चर्चेतली असलेली क्रीडा स्पर्धा, शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा, दमदार आयोजन, 6 षटकांची पहिली फेरी आणि तब्बल 7 दिवस चाललेला हा क्रिकेटचा खरं तर सोहळा आपण अनुभवत आहे. फुल टॉस बॉल, एक पाय वाकवलाय, मिड ऑफ नाहीये, लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहे, पॉवर प्ले आहे, त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आहेत. त्यापैकी लॉंग ऑफला खेळाडू एक तैनात आहे, एक आपण पाहतोय डीप मध्ये काऊ कॉर्नरला सिंगल मिळते. कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅटच्या अगदी खालच्या बाजूला बॉटमला जास्त चेंडू हिट झाला. मिडल झाला असता कदाचित जास्त वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला असता. सिंगल मिळते, 6 धावा धावफलकावर आहेत. नीरज आणि दुर्गेश यांची पार्टनरशिप बिल्ड होत असताना पहिल्या षटकाचा जरी विचार केला तरी 4 चेंडू आतापर्यंत 1 चौकार आला, तरी देखील उर्वरित 3 चेंडू चांगले हाताळलेत. ते म्हणजे रोशनने आपल्या VRCC उसाटणे या टीमसाठी. यावेळेस ब्लॉकॉलचा बॉल खोल टप्प्याचा खोदून काढलाय, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र चेंडू अडवला जाईल, रन मिळेल सिंगल. ही चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जसा चौकार प्राप्त केला, लाईन लेन मध्ये बदलाव केला, हेच तर आवश्यक आहे. ॲज अ बॉलर, ॲज अ गोलंदाज तुमच्याकडे असायला हवी ती वैविध्यता आणि तुमच्याकडे असायला हवं ते व्हेरिएशन. कारण लेदर बॉल क्रिकेट वेगळे, तुम्ही एकाच टप्प्यावर वारंवार गोलंदाजी करू शकता. पण टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की बदलत्या काळानुसार हे बदलणारं क्रिकेट आहे. अनेक इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक आजच्या मॉडर्न डे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही पाहता. यावेळेस बघा खोलवा टप्प्याचा बॉल सडा मिडॉनच्या हातात, मात्र जावं लागेल मैदानाच्या बाहेर ते नीरजला आणि पहिला धक्का लागतोय शनिकृपा कोपरा टीमला आणि मात्र यश मिळालं ते उसाटणे टीमला. 60 धावांचा आव्हान आहे, मात्र गडी बाद झाला 1. 6 या धावसंख्येवर. धावफलकावर थोडी दुरुस्ती आम्ही करतोय. 7 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 53 धावांची गरज आहे 30 चेंडूंमध्ये. सुसज्ज असं क्रीडांगण आपण पाहतोय. जबरदस्त खेळपट्टी, अगदी 1:05 अगदी 10 वाजता आपण आज सामन्याला सुरुवात केली आणि सध्या तिसरा सामना आपण पाहतोय प्रगतीपथावर आणि उत्तरार्ध सध्या आपण पाहतोय, एन्जॉय करतोय. बक्षिसांची खरं तर मांदियाळी आहे प्रवीण सर. आपण पाहिलं की प्रथम पारितोषिक 1,22,222, त्यानंतर द्वितीय पारितोषिक 66,666, तृतीय पारितोषिक 33,333, चतुर्थ पारितोषिक देखील 33,333 आणि 5वे आणि 6वे प्रत्येकी 22,222. आणि खास करून मालिकावीरसाठी 3 पारितोषिक आहेत प्रवीण सर. अ आणि ब गटासाठी AC, C आणि ड गटासाठी फ्रीज आणि E आणि F गटासाठी मात्र LED TV.
आणि बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डरसाठी देखील LED टीव्हीज. 48 अंकाचा सहभाग. चला थोडं सामन्याला गती प्रदान करा प्लीज. भरपूर वेळ आपण घेऊ नका. फिल्डिंग करणारी टीम आपल्याला विनंती राहील. समीर पाटील पाया रचला पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तो म्हणजे रोशनने 7 धावा दिल्या, 1 विकेट प्राप्त केली. एंड बदलला गेलाय आणि सध्या स्ट्राईक वर येतो दुर्गेश ठाकूर. त्याच्या समवेत आहे तो मिस्टर राधे. नॉन स्ट्रायकिंग एंडवर पहिला चेंडू. फिंगर्स रोल केले, विथ बाउन्स फटका खेळलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पहिल्याच बॉलवर एक बिग ब्लो, एक मोठी विकेट प्राप्त केली आहे ती उसाटणे टीमने. दुसरा सलामीवीर नीरज ठाकूर 1 या धावसंख्येचं योगदान देऊन चाललंय मैदानाच्या बाहेर. बघा टर्न झाला बॉल, लेग ब्रेक केला होता आणि दुर्गेशला तो मात्र समजला नाही आणि तदनंतर मात्र चांगला झेल दुसरा गडी गारद. साठ धावांचं प्रेशर नक्कीच आहे, मात्र ते प्रेशर झेलण्याची क्षमता तुमच्यात असायला हवे आणि ते प्रेशर कुठेतरी झेलताना अपयशी ठरते दोन्ही फलंदाज. बघा क्षमता नुसती असून उपयोग नाही, तर ते तुम्हाला सिद्ध करावे लागते प्रवीण सर. कारण कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, मात्र गगन भरारीचं वेड हे रक्तात असावं लागतं. कारण आकाशाची ओढ ही तुम्हाला दत्तक घेता येत नाही, ते तुमच्याकडे बॉन्ड तो गुण असायला असतो. आणि क्रिकेटमध्ये जर तुम्ही उतरताय तर ती क्षमता तुमच्याकडे असायला हवी आणि नुसती असून चाललं नाही तर सिद्ध करावी लागेल. आणि सध्याच्या घराला ती क्षमता सिद्ध केली आहे ती VRCSC उसाटणे टीमने. कारण 7 या धावसंख्येवर त्यांनी 2 धक्के दिलेत ते शनिकृपा कोपरा टीमला. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय ऑलमोस्ट 11 आहे आणि करंट रन रेट सध्या 6चा सुरू आहे. 7 बॉलमध्ये 7 आलेत आतापर्यंत. नवीन फलंदाज बंटी ठाकूर ऑन स्ट्राईक आहे. समीर पाटील चेंडूला दोन्हीकडे वळवण्याची क्षमता. पहिला चेंडू आपण पहिला लेग ब्रेक केला होता. पुन्हा फिंगर्स रोल केले, इम्प्रोवाइज हुक करण्याचा प्रयत्न. खराब फिल्डिंग लेग स्लिप मध्ये पाहायला मिळते. नाराज पाहायला मिळेल थोडेसे क्षेत्ररक्षक, कारण अशा मोमेंटला जर तुम्ही रन नाही देते तर दबाव तुमचा वाढला जातो. आणि आता सिंगल काढली तर प्रेशर थोडं रिलीज होत असतं, फलंदाजाला थोडासा आत्मविश्वास मिळत असतो. कारण पहिल्या चेंडूवर धाव मिळाली म्हणजे आत्मविश्वास वाढण्यामध्ये मदत होते आणि तेच झालं. बंटीला ती सिंगल मिळाली आणि आता राधे ठाकूर पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय. 8 ला 2. समीर पाटील आपण पाहतोय दुसरं षटक मॅन्डरी पॉवर प्लेच आहे. लॉंग ऑन मध्ये एक खेळाडू तैनात आपण पाहतोय. डीप मिड विकेट मध्ये एक खेळाडू तैनात आहे. पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन, फ्लाय स्लिप, लेग स्लिप, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक मिड ऑफला खेळाडू तैनात. यावेळेस बघा कट केलंय, स्टिअर केलंय, लाजवाब फिल्डिंग गलीमध्ये नयनच्या माध्यमातून डोळ्यामध्ये अंजन घालून पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉलला अगदी झडप घातली त्याने. अन्यथा पाठीमागे कोणताही खेळाडू नव्हता, निश्चित चौकाराच मिळाला असता. असे एफर्ट्स खूप महत्वाचे आहेत कारण नॉकआउट एक क्रीडा स्पर्धा आहे, इथे दुसरी संधी नाहीये. काय करा ते आता करा आणि ते इथे नयनने केलंय. 9 धावा होत आहेत धाव फलकावर. पुढचा बॉल समीर. यावेळेस बघा जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बेट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बंटी ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. 9 धावा धाव फलकावर आहेत. 2 विकेट गमावलेत. हळूहळू पकड करत असताना या सामन्यामध्ये पकड मजबूत करत असताना VRCC उसाटणे संघ. यावेळेस बघा स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागलाय. अंतर्वर्तुळामध्ये चेंडू आपण पाहतो ट्रॅव्हल झाला. अगदी हळवार पद्धतीने क्षेत्ररक्षक पोहोचला. सिंगल प्राप्त केली गेली. धावसंख्या पुढे सरकते 10. 2 गडी बाद 10 धावा. अजूनही 50 धावांची गरज आहे. थोडीशी संत आपण पाहतोय सुरुवात झाली आहे. विकेटही गमावली ती कोपरा टीमने. पलटवार होणार आहे का बॅटिंग करणाऱ्या टीम पासून ते पाहावं लागेल. यावेळेस बघा पुन्हा खरं तर लाईन आणि लेंथ ओळखण्यामध्ये अपयशी ठरले फलंदाज. शेवटचा चेंडूवाला निर्धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि कोपरा संघ 2 गडी बाद 10 या आकड्यावर जाऊन पोहोचला. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 50 रनची गरज आहे. हॅलो, तर याचबरोबर या स्पर्धेमध्ये जी क्षेत्ररक्षकासाठी TV आहे ती आम्हाला इथे पुरस्कृत केलेली आहे. स्वर्गीय भगवान रघुनाथ भोईर यांच्या स्मरणार्थ रियांश रोशन गोंधली खेरणे यांच्या वतीने. तर इथे रियांश रोशन गोंधली रोशन यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे.
ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला TV पुरस्कृत करण्यात आलेली आहे क्षेत्ररक्षणासाठी. अनेक बोल बोल. अनेक दानशूर दात्यांनी संदीप सर या स्पर्धेला खरं तर योगदान दिले. तर सर्वांचंच आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया. पहिल्या षटकामध्ये ज्याने जबाबदारी पार पाडली होती रोशन, 7 धावा दिल्या, 1 विकेट प्राप्त केली, तू पुन्हा आलाय त्याच्या सेकंड स्पेलमध्ये तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन सामना करतोय बंटी. पार्टनरशिप बिल्ड होते, मात्र धावा येणं इम्पॉर्टंट आहे. पहिलाच बॉल आणि त्रिफळा उद्ध्वस्त. मधली यष्टी पूर्णपणे वाकवली गेली आहे रोशनच्या माध्यमातून. बघा ऍक्शन रिप्ले, अगदी दूरवरनं धाव देऊन आतमध्ये येणारा बॉल आणि परफेक्ट मिडल ऑफ द स्टंप हिट झालाय आणि एक जबरदस्त विकेट आपण पाहतोय. गोलंदाजीचा नमुना पेश केलाय तो रोशनने. तिसरा धक्का बंटी ठाकूरच्या रूपात कोपरा टीमला. अरे हो. आजच्या दिवसाचा विचार केला तर पहिलाही सामना चेसिंग करताना जिंकण्यात आला, दुसराही सामना खरं तर चेसिंग करताना जिंकण्यात आलाय. पहिल्या सामन्यामध्ये 61 धावा मात्र चेस केल्या गेल्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 40 धावा मात्र चेस केल्या गेल्यात. मात्र या सामन्यामध्ये 60 धावांचं आव्हान पार करत असताना कोपरा संघाची थोडी नाजूक अवस्था झाली आहे, कारण 3 गडी बाद 10 धावा धावफलकावर आहेत. त्याचं कारण आहे उसाटणी संघाची पहिल्या सत्रातली ती शेवटच्या 3 षटकातली आक्रमक अशी गोलंदाजी आणि आता धारदार आणि तीक्ष्ण अशी प्रखर अशी गोलंदाजी VRCC उसाटणे. रोशन पुन्हा एकदा सज्ज. हो, जबरदस्त चेंडू, टप्पा पडल्यानंतर गुडलँड स्पॉट हिट करत असताना सर्व विकेट किपरचा वेध घेतोय. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. रोशनने आतापर्यंत स्पेलमध्ये एकूण 7 रन दिलेत आणि 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केलेत आपल्या टीमसाठी. थोडासा क्रॉस पद्धतीचा त्याचा रनअप आहे, अगदी थोडासा क्रॉस तो धावत येतो आणि मात्र चेंडू डिलिव्हर करत असताना अतिशय उत्कृष्ट अशी त्याची हायम ऍक्शन, योग्य मोमेंटला जम्प घेणं, चांगला रिलीज पॉइंट, एका परिपक्व गोलंदाजाची खरं तर ही निशाणी आहे आणि ते सर्व काही रोशनच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला जयेश पलटवार करण्यासाठी सज्ज होतोय. ब्लॉकहोलचा बॉल, फक्त दिशा दिली, पुश केली हलक्या हाताने. मिडॉनला कोणताही खेळाडू नाहीये, लॉंगॉनवर खेळाडू येतोय, वेळ घेतला गॅदर करायला, पकडून फेकायला. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत आणि प्रेशर थोडंसं रिलीज होत आहे. धावसंख्या पुढे सरकते 12 या आकड्यावर. 12ला 3 कोपरा संघ आव्हान पार करतोय, तो 60 धावांचं. जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीचा तुम्ही आनंद घेताय. आजच्या खरं तर दिवसातील तिसरा सामना सध्या प्रगतीपथावर आहे. साईप्रीत लाईव्ह भरपूर प्रेक्षक एन्जॉय करतायत. उसाटणे आणि कोपरा संघातील भरपूर खरं तर आपण पाहतोय समर्थ ग्रामस्थ मंडळ, त्यांचंही सहर्ष स्वागत. रनअपमध्ये काहीसा व्यत्यय आपण पाहतोय. जेव्हा 11 गावदेवी क्रीडांगण हे मैदान आपण पाहतोय, पेंधरग नगरीमध्ये आपण आहोत आणि स्पर्धा खूप सुंदर अशा पद्धतीने आपण एन्जॉय करतोय. पुढचा बॉल यावेळेस बघा, फटका खेचला इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहे, चांगली जजमेंट पाहायला मिळाली. मात्र इथे काय घडते, झेल नाही आला तरी चालेल, मात्र विसंवाद, लॅक ऑफ कम्युनिकेशन गॅप दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. त्यांनी पाहिले नाही चेंडू कुठे गेलाय आणि रनआउटच्या स्वरूपात आता ही 4थी विकेट, 4था धक्का कोपरा टीमला लागतोय. नयन होते त्या ठिकाणी, कारण थोडेसे द्विधा मनस्थितीमध्ये असतात, थोडे डबल माइंड असतात अशा मोमेंटला क्षेत्ररक्षक. कारण झेलसाठी जायचं की चेंडू अडवण्यावर भर द्यायचा. नयनने चेंडू अडवण्यावर भर दिला, नुसतं अडवलं नाही तर योग्य एंडला थ्रो केला. त्याने पाहिलं की स्ट्रायकिंग एंडवरनं बॉल बॅट्समनने क्रीज सोडली, हाफ क्रीजच्या पुढे आला आणि त्याच दिशेला करता त्याने थ्रो केला. आणि हे तुम्हाला अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये हे डिसाईड करायचं असतं की तुम्हाला काय करायचं आहे. आणि खरं तर क्रिकेट हे तुम्हाला हे डिसिजन मेकिंग शिकवतं. निर्णय घेण्याची खरं तर तुम्हाला क्षमता तुमच्याकडे किती हे ते तपासत असतं आणि ते नयनने इथे योग्य पद्धतीने हेरलं आणि मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट आली. आणि कोपरा टीमच्या मात्र अडचणी वाढत चालल्यात, कारण 4 गडी बाद झालेत आणि 13 धावा धावफलकावर आहेत.
नवीन फलंदाज मैदानाच्या आत अक्षय पाटील 6व्या क्रमांकावर आहे. कोणताही फलंदाज दीर्घकाळ तग धरू शकला नाही या क्रीडांगणावर. यावेळेस बघा पुन्हा चांगला चेंडू गुडलेस पॉइंट शरीरावर येतोय. अगदी विकेट टू विकेट लाईन आपण पाहतोय रोशनच्या माध्यमातून. 10 धावा त्याने आतापर्यंत स्पेलमध्ये दिल्या. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. ते रनआउटही आपण पाहिलं नुकतंच. तिथे नयनचं अफलातून क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू शिल्लक आपण पाहतोय तिसऱ्या षटकातील. 13-4 आव्हान आहे तब्बल 60 धावांचं आणि भरपूर दूर आहे अजून. भरपूर पाठीमागे आहे खरं तर या रेसमध्ये तो म्हणजे कोपरा संघ. एवढे पंच आमच्याकडे हळुवार पद्धतीने वळतायत. डाव्या यष्टीपासून दूर जाणारा चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकते. 14-14 लॉस ऑफ 4 विकेट. यस पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केलंय उसाटणे टीमने. एक रिव्ह्यू आपण दिलेला आहे. आमचे तिसरे पंच आपल्याला विनंती आहे. एक रिव्ह्यू प्रत्येक टीमसाठी आपण दिलेला आहे. ते रिव्ह्यू मात्र या ठिकाणी उसाटणे टीमने वापरलाय. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय फेअर आहे, वाईड आहे आणि त्याला चॅलेंज केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. इट्स अ वाईट बॉल. सो उसाटणे टीमने रिव्ह्यू या ठिकाणी गमावला. 1 धाव मिळेल कुपरा टीमला. धावसंख्या 14च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. 14 रन्स. एकतर्फी सामना होत चाललाय का की कोपरा संघाचे आता फलंदाज काही प्रमाणात होईना याला फाईट देणार आहेत. उसाटणे संघाच्या गोलंदाजांच्या समोर त्यांचा निभाव. तर याचबरोबर आमचे सन्माननीय रोशन गोंदले यांचं इथे आगमन झालेलं आहे, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी टीबी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. त्याचबरोबर आमचे जावई सन्माननीय नितीन पाटील पापडीचा पाडा यांचं इथे आगमन होतंय. या व्यासपीठावरती त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जातं आहे. वेलकम जावई. आणि त्याचबरोबर आमचे रोशन आंग्रे हे देखील आले, त्यांचं देखील स्वागत आहे. तीन षटकांचा खेळ अशा रीतीने समाप्त झालाय. 15-4 अशी धावसंख्या आहे आणि आता अजूनही आपण पाहिलं 45 धावांची गरज आहे 18 बॉलमध्ये. 18 चेंडू 45 धावा अजूनही बनवायच्यात कोपरा टीमला. चला सामन्याला थोडी गती प्रदान करा. जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण एन्जॉय करतोय. आमचा अगदी फुल पॅक असा हा मुख्य व्यासपीठ. अनेक मान्यवर आपण पाहत आहे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर आमचे भावोजी बबन भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. समाधान भोईर यांचे पिताश्री. तर त्या व्यासपीठावरती नितीन पाटील यांना पाहतोय, रोशन गोंदले यांना पाहतोय, प्रकाश भोईर, समाधान भोईर, बबन भोईर, ही सर्व मंडळी नक्कीच या सामन्याचा आनंद घेताना दिसते. यस युवराज. कोपरा टीमच्या अडचणी खरं तर वाढत चालल्यात. फलंदाज पंच बाद आहे आणि फेअर कॅच साठी बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय. ओके अंपायर रिव्ह्यू. ओके ओके अंपायर रिव्ह्यू आहे. नयन पाटील आपण पाहतो बॉलर होते. या इट्स अ फेअर कॅच. नयन होते, अंश पाटील होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि चांगला झेल त्याने टिपलाय. विकेट प्राप्त केली आणि कोपरा टीमला लागलेला हा तब्बल आता 5वा धक्का पाहतो.
15ला 5 आपण पाहतोय. नयन पाटील पहिल्याच बॉलवर त्यांनी विकेट प्राप्त केली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित. यावेळेस बघा फुलर लेनचा बॉल सर विकेट किपरकडे जातोय आणि आपण पाहतोय काही वेळापूर्वी ज्यांचं खरं तर आगमन झालं अर्थातच ज्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षकासाठी टीव्ही आपल्याला पुरस्कृत केलाय. स्वर्गीय भगवान रघुनाथ भोईर यांच्या स्मरणार्थ रियांश रोशन गोंधळी आणि त्याचबरोबर आपल्याला सामन्यावरच्या ट्रॉफी ज्यांनी पुरस्कृत केल्या तसे युवा सेना पनवेल उपजिल्हा प्रमुख नितीन रामदास पाटील साहेब हे मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा त्या दोन्ही मान्यवरांचं आपण मनापासून सहर्ष स्वागत करूया. यावेळेस बघा चांगला चेंडू आपण पाहतो. डावकऱ्यात विस्फोटक फलंदाज आहे मात्र त्याच्यासमोर नयन पाटील अगदी कसलेली गोलंदाजी करतोय. 60 धावांचं आव्हान आणि आता कोपरा संघ पूर्णपणे बॅकफुटला गेलाय. पूर्णपणे मागे इथे पाठवलंय त्यांना. या करता रनचेस मधून ते VRCC उसाटणे टीमने 16 धावा धावफलकावर होत आहेत मात्र गडी बाद झाले ते तब्बल 5. अजूनही 44 धावांची गरज आहे आणि 15 चेंडूंचा खेळ आता इथून पुढे शिल्लक असणार आहे. 15 चेंडू 44 धावा. अक्षय आणि अमित ह्या मात्र जोडीवर बराच काय अवलंबून असणार आहे. रनअप मध्ये हलकासा व्यत्यय आपण पाहतोय. जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा आपण हा दिमागदार सोहळा अनुभवत आहे. तब्बल 7 दिवस 8 ते 14 डिसेंबर या क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळणार. अनेक सांघिक पारितोषिक वैयक्तिक पारितोषिकांची भरणा असलेली ही क्रीडा स्पर्धा. नयन पाटील पुन्हा एकदा निघालेत. ब्लॉकॉलचा बॉल यावेळेस बॅटच्या अगदी टोला बॉल लागलाय. ऑन साइडला विकेट किपर जोपर्यंत जातील फक्त सिंगल आहे. सामन्यामध्ये आता खरं तर VRCT उसाटणे टीमचं पारडं वरचढ आता पाहायला मिळत आहे कारण अजिबातच कोणत्याही खेळाडूच्या माध्यमातून फाईट दिली नाही. या संपूर्ण इनिंगचा विचार केला तर दुर्गेश ठाकूर हा एकमेव फलंदाज ज्याने एक चौकार लागलाय. त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज कोणताही चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवू शकला नाहीये. ज्याचं श्रेय जात आहे ते VRCC उसाटणे टीमच्या गोलंदाजांना आणि त्याला मिळालेली क्षेत्ररक्षकांची साथ. या दोन्ही गोष्टींची सांगण घालत असताना आपण पाहतोय या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करून हा होल्ड केलाय त्यांनी सामना जणू आतापर्यंत. पुढचा चेंडू नयनचा सामना करतोय अमित. फुलटॉस बॉल कनेक्ट चांगला केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावर चेंडू पसार एका टप्प्याने स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर हात चौका. मिलन तलोजा संघाला सूचना आहे की आपण लगेचच उपस्थित राहायचं आहे. खेरणे संघ इथे उपस्थित आहे. सेट टू 11 तलोजा. 21 धावा धावफलकावर होतात. 21 लॉस ऑफ 5 विकेट्स. यावेळेस भरपूर उंच गेला लांब लचक लॉंग अँड स्ट्रॉंग मॅग्निफिसंट स्ट्रोक विथ द बाउन्सा मात्र फटका खेचला तो अमितने. डावकुऱ्याचे फलंदाज विस्फोटक असतात आणि ते तो विस्फोटक अंदाज इथे पाहायला मिळतोय. 6 धावा मिळाल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आहे ती 27. आता इक्वेशन आपण बघूया. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. 12 मध्ये 33. यस पाणी जाईल मैदानात. चला पाणी घेऊन जाऊ आपण आणि व्यासपीठावरती आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे ते खेरणे गावचे आदर्श व्यक्तिमत्व रोशन गोंधली. आणि जर पाहायला गेलं तर शिवसेनेच्या माध्यमातून युवा सेनेच्या माध्यमातून एक जबरदस्त कार्य ज्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो. आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व रामदासदादा पाटील यांचे सुपुत्र सन्माननीय नितीन पाटील यांचा इथे आगमन झालेला आहे. तर नक्कीच त्यांचं स्वागत आहे. जावई आहेत तर त्यांचं देखील स्वागत. आणि त्याचबरोबर या पेंदर गावाचे एक जबरदस्त आदर्श व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर भजन क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे आणि पेंदर गावाची एक पदवी देखील संगीत रत्न म्हणून ज्यांना बहाल झालेली आहे असे आमचे बबनबुवा भोईर पेंदर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. जबरदस्त स्पर्धा जीवा भोईर 11 गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय आणि आजचा 5वा दिवस या स्पर्धेचा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यातील मात्र पाहायला गेलं तर 5व्या दिवसातील कोणता एक संघ असेल जो सुपर 6 मध्ये क्वालिफाय करेल. कारण आज एकच संघ सुपर 6ला क्वालिफाय होईल. नक्कीच नक्कीच अध्यक्ष साहेब. अगदी सुंदर क्रीडा स्पर्धा आणि सुंदर
मॅनेजमेंट आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेचं. 12 मध्ये 33 ची गरज आहे. चला सामन्याला आपण थोडी गती प्रदान करूया. दुपारचं सत्र 1:25 होत आहेत आणि सध्या तिसरा सामना सध्या आपण पाहतोय प्रगतीपथावर आहे. 12 चेंडू 33 धावा. 2 फलंदाज आपण पाहतोय. जयेश ठाकूर असेल, अमित तांबोळी असेल, या दोघांवर मोठी जबाबदारी ही संपूर्ण सामन्याची आता राहिली. 12-33 होऊ शकतात. 12 मध्ये 304 जरी षटकार आले तर बोलणं सोपं आहे, मात्र मारणं तेवढंच कठीण आहे. कारण दुसऱ्या बाजूला VRCC उसाटणे टीमची गोलंदाजी आतापर्यंत खूप चांगली राहिली आहे आणि वरच्या लेव्हलची राहिली आहे. गणेश गोलंदाजी ट्रॅकवर आहे. पहिला चेंडू गणेशचा सरळ सोडून दिला. वाईट बॉलचा इशारा येतोय. आता 12 मध्ये बनवायच्या त्या 32. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. अमित 4 चेंडू 11 वर तो खेळतोय. डावखोरी आताचा विस्फोटक फलंदाज. त्याच्यासमोर अक्षय थोडासा स्ट्रगल करतोय कारण किंबहुना त्याला जास्त स्ट्राईकच मिळाली नाहीये. जयेश आहे, माफ करा. फुल टॉस बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह समोर ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑन वरनं का क्षेत्ररक्षक येतो. 1 धाव मिळते. धावसंख्या 28च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 29. अजून 31 रनची गरज. 11 बॉलचा खेळ शिल्लक. या ओव्हरमध्ये बरंच काय अवलंबून असणार आहे. या ओव्हरमध्ये किती धावा येणार, किती धावा रोखल्या जाणार, त्याच्यावर मात्र शेवटच्या षटकाचं समीकरण अवलंबून असणार आहे. 11 मध्ये 31 ची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये डावखोरी हाताचा आपण पाहतोय अमित तांबोळी. याच्यावर मात्र विशेष लक्ष असणार आहे कारण ज्या पद्धतीने त्यांनी मगाशी ते फटके खेचले होते, एक चौकार आणि त्याच्यानंतर लगेच षटकार. ऑन साइडला भरपूर स्ट्रॉंग खेळतो हा फटके, अगदी पॉवरफुल हिटिंग. आणि त्याच्या विरुद्ध मात्र आता गणेशचं काय रणनीती असणार आहे. यावेळेस राऊंड द विकेट आलेत. यावेळेस बघा स्विंग आणि मिस कम्प्लिटली आतमध्ये आला थोडासा चेंडू. आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर सर विकेट किपरचा वेध घेतोय. गणेश देखील आपण पाहतो एक चांगला उंच गोरा बांधा असतील हा एक चांगला गोलंदाज. समोर अगदी तितक्याच ताकदीचा, तितक्याच क्षमतेचा हा फलंदाज आहे. मात्र एका बाजूला आपण पाहतोय 10 चेंडूंचा खेळ बाकी आणि समोर कोपरा टीमला जिंकण्यासाठी 31 धावांची अजूनही गरज आहे. फुल टॉस बॉल. बॅटच्या अगदी बॉटमला चेंडू लागला. ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक आहेत. सिंगलच मिळणार. जास्त काय नाही, जास्त काही नाही. धावांसाठी सध्या धावाधाव सुरू आहे ती कोपरा टीमची कारण दुसऱ्या बाजूला उसाटणे संघ अकॉर्डिंग टू द फील्ड प्लेसमेंट सध्या बॉलिंग होते. 9 बॉल आणि 30 रनची गरज. या येणाऱ्या 3 बॉलमध्ये मोठे फटके पाहिजेत कोपरा टीमला, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये समीकरण थोडं कठीण होईल. तो प्रवास पार करणं थोडं कठीण होईल आणि ती जबाबदारी आता असणार आहे ती अर्थातच जयेशच्या खांद्यावर. 9 मध्ये 30 धावांची गरज. मोठा उलटफेर, मोठा टर्न या मॅचला, मोठा ट्विस्ट निर्माण करावा लागेल बॅट्समनला. पहिला प्रयत्न फटका पूर्णपणे फसलाय. चांगला झेल टिपलाय. रुद्राच्या माध्यमातून काऊकर्णावर धावत आलेत आणि एक अजून विकेट प्राप्त केली आहे ती VRCC उसाटणे टीमने. आता येणारे चेंडू शिल्लक असतील ते 8 आणि जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज. खरं तर अडचणीमध्ये आलाय तो कोपरा संघ का 30 धावा 6 विकेट गमावलेत. निम्म लक्ष आताशी पार झाले. अजून निम्म लक्ष पार करायचंय मात्र चेंडू आता खूप कमी राहिलेत. 8 चेंडू 30 धावा इथून बनवायचे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल ठाकूर आहे. 6 गडी. टॉप ऑर्डर कॉन्ट्रीब्युट करू शकला नाही, मिडल ऑर्डरला कॉन्ट्रीब्युट करता आलं नाही. आता लोअर मिडल ऑर्डर मध्ये देखील आता हे 2 फलंदाज बघूया काय करतात. फुलटॉस बॉल टाकला होता आपण पाहतो अगदी लोवर फुल टॉस. डावखोरी हाताचा फलंदाज एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलं. एक सिंगल मिळते. धावसंख्या पुढे सरकते. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. आता शेवटचा चेंडू आहे. आता एका बाजूला आपण पाहतोय अमित आहे. अमित तांबोळीची काय रणनीती असणार आहे. सिंगल काढून स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची की मात्र इथे चान्स घ्यायचा बिगेट करण्याचा, एक रिस्क घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला शेवटच्या षटक्यामध्ये स्ट्राईकवर येऊन मात्र विजयासाठी प्रयत्न करायचे. त्याची रणनीती साफ आहे. जशी संधी मिळेल त्या संधीचं सोनं मी करणार आहे.
यावेळेस मात्र पहा हुक केलं या बॉलला आणि बॉल गेला तो अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. शेवटच्या बॉलवर आला चौकार. आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 25 धावांची. 6 चेंडू 25 धावा. हॅलो, एक मिनिट. तलोजा संघाला पुकार आहे बघा. सेट टू 11 तलोजा टीम आपण उपस्थित राहायचं आहे. यानंतरचा सामना आहे सहा चेंडू आणि आता 25 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना बॅलन्स आहे कारण एका बाजूला अमित अजूनही मैदानामध्ये आहे. त्यामुळे या VRCC उसाटे टीमसाठी अजूनही आपण पाहतो की अडचणी असणार आहे कारण 6 चेंडू 25 धावा तर बनल्या जाऊ शकतात आणि अमितकडे ती करता एबिलिटी आहे. कारण त्याने ते दाखवले की तो कोणत्या पद्धतीचे शॉट तो खेळू शकतो. त्याचं शॉट सिलेक्शन कसं आहे हे त्याने दाखवून दिले. हे मुख्य व्यासपीठ आपण पाहत आहे आपल्या साईप्रीत लेआउटच्या माध्यमातून. प्रेम पाटील याच्यावरही मोठी जबाबदारी आहे. चला सामन्याला थोडी गती प्रदान करा. आता दोघे डावखरे आताचे फलंदाज आहेत. एका बाजूला साहिल आहे दुसऱ्या बाजूला अमित आहे. त्यामुळे क्षेत्ररचना व्यूहरचना आता दोघांच्या विरुद्ध कशी राहणार. फ्लाय स्लिप एक लेग स्लिप एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण खेळाडू डीप मिड विकेट एक वाडिश लॉंग ऑन. त्यानंतर आपण पाहतोय गलीमध्ये एक खेळाडू तैनात आहे. शॉर्ट कव्हर आहे. त्यानंतर लॉंग ऑफ ला एक खेळाडू तैनात आहे. अशा पद्धतीची व्यूहरचना आखली गेली आहे. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. प्रेम पाटील सामना करतोय साहिल. पहिलाच बॉल फिरवलाय. बॉल चाललाय सीमा पार. व्हॉट अ टर्न इन दिस मॅच. काय टर्न झालाय हा सामना. पहिल्याच बॉलवर दबाव टाकणारा आणि VRCC उसाटणे टीमची मात्र चिंता वाढवणारा हा एक जबरदस्त बेधुंद असा षटकार साहिल ठाकूरच्या बॅटमधून. काय सुरुवात केली आहे. काय सुरुवात केली आहे षटकाची साहिल ठाकूरने. आपल्या प्रत्येकाचं आयुष्य मित्रांनो शून्यापासून सुरू होत असतं. मात्र शून्याच्या समोर आकडे हे स्वकर्तृत्वाने लावायचे असतात आणि ते स्वकर्तृत्व सिद्ध करायचंय. एका बाजूला आहे तो अमित आणि साहिल दुसऱ्या बाजूला आहे प्रेम. या 3 खेळाडूंच्या सभोवताली या सामन्याचा निकाल फिरणार हे निश्चित आहे. पहिल्या चेंडूवर आला षटकार. 5 चेंडू आणि आता 19 धावांची गरज आहे. आत्मविश्वास गगनाला भिडलाय तो फलंदाजाचा आणि दबाव वाढलाय तो गोलंदाजाचा. पुढचा चेंडू यावेळेस बॅट फिरवली कमी गतीने टाकला हा चेंडू. जबरदस्त इथे आपण पाहतोय बुद्धिमत्तेचा वापर केलाय तो प्रेम पाटीलने. गती दिली नाही. टप्पा मागे खेचला उसळी घेतली. विकेट किपरकडे बॉल गेलाय. 4 चेंडू 19 धावा. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामन्यामध्ये रंगत भरली त्या षटकाराने आणि सामन्यामध्ये एक रोमांच मात्र उठलाय. एक वादळ मात्र आता उठलाय त्या षटकाराने. 4 चेंडू 19 धावा. एका बाजूला आपण पाहतोय प्रेम पाटील दुसऱ्या बाजूला साहिल ठाकूर असं हे बॅटल रंगलंय. इथे फसवला फ्लॅटेड डिलिव्हरी. 3 चेंडू 3 वेगवेगळ्या पद्धतीने हाताळलेत आणि आता सामन्यामध्ये आपण पाहतोय पूर्णपणे पेच निर्माण होत असताना 3 मध्ये 19 ची गरज आहे. आता फक्त 3 लिगल चेंडू टाकायचे कारण चेसिंग कंपल्सरी आहे. 3 मध्ये 19. पहिला जबरदस्त मारला होता साहिलने तो षटकार. यावेळेस बॉकॉलचा बॉल आणि आता हळूहळू VRCC उसाटणे संघ मात्र विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. सिंगलच मिळते. दुसरीसाठी कॉल नाकारला ते म्हणजे अमितने. आता 2 बॉल 18 थोडं अशक्य पर्याय असं आव्हान VRCC उसाटणे संघ करत. भरपूर उतार चढाव या सामन्यामध्ये आपण पाहिले. पहिल्या 3 षटकामध्ये 20 धावा. पुढच्या 3 षटकामध्ये 39 धावा बॅटिंग करत असताना बॅट्समन नंतर चांगलं कॉन्ट्रीब्युट केलं. त्यानंतर मात्र गोलंदाजांनी सुरुवात खूप चांगली केली. मात्र तदनंतर काही फटकेबाजी केली अमित आणि साहिलने. सामना थोडासा रंगतदार अवस्थेमध्ये नेला. मात्र सरते शेवटी उसाटणे संघाने जी पकड मजबूत केली होती ती शेवटच्या चेंडूपर्यंत आता मात्र कायम ठेवली आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे या सामन्यामधील आणि फक्त औपचारिक आता घोषणेची आवश्यकता. टॉपेज लागली आणि बॉल चाललाय तो पाठीमागे आणि सामना